तर एक व्हिडिओ झाला आहे माझा, दुसरा व्हिडिओ बनवतो मी दर्शन. जेव्हा पण दर्शनची गोष्ट येईल त्याच्यात दोन दर्शन राहते. एक असते आस्तिक, एक असते नास्तिक. ठीक आहे. तर मी आस्तिक दर्शनवर बोलेन सध्या. आस्तिक दर्शनमध्ये ना एक दर्शन आहे, सांख्य. सांख्य त्याचे नाव द्या, सांख्य दर्शन. हा जो दर्शन आहे हा हिंदू ट्रेडिशनचा आहे, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, याचे जे मतलब यातले या दर्शनला ज्यांनी लिहिलं आहे, समजलं आहे, त्यांचे नाव आहे कपिल, महर्षी कपिल. आणि सांख्य हा दर्शन शायद खूप जुना आहे. आय थिंक रामाच्या जमान्याच्या असेल हा, शायद त्याच्या आधीच्या बी असू शकते. याच्यामध्ये दोन गोष्टी मिळतात मेन म्हणजे. पहिले ह्या कपिल जे आहे त्यांना समजून घेऊ थोडंसं. ठीक आहे. असं म्हटलं जातं की कपिल जे आहे ते भगवान विष्णूचा 5वा अवतार. ठीक आहे. तसं तर उपनिषदमध्ये हे अवतार वगैरे चालत नाही. ठीक आहे. देव वगैरे मानलं नाही जात उपनिषदमध्ये, पण असे म्हणते की तो 5वा अवतार. त्यांनी एक कॉन्सेप्ट दिला, दोन कॉन्सेप्ट दिले होते मेजर. एक पुरुष, दुसरं प्रकृती. ठीक आहे. सेम पुरुष आणि प्रकृती भगवद्गीतात बी भेटते. भगवद्गीतात भेटते दुसऱ्या अध्यायामध्ये. त्या अध्यायाचे नाव सांख्य योग. तो पूर्णच्या पूर्ण अध्याय कपिल महर्षीसाठीच श्रीकृष्णाने सांगितला आहे अर्जुनला. तो पूर्णच्या पूर्ण सांख्य योग जो आहे तो कपिलचाच आहे. ठीक आहे. सांगितला श्रीकृष्णाने आहे. ठीक आहे. तर सर्वात पहिले तर हा जो दर्शन आहे हा आस्तिक दर्शन आहे, सांख्य. आणि द्वैत दर्शन आहे, दोन, डुॲलिटी. ठीक. जेव्हा आपण गोष्ट डुॲलिटीची येईल त्यावेळेस दोन गोष्टी बघितलेल्या आहेत हमेशा. एक मी, एक माझ्या समोरच्या वस्तू किंवा माझ्या समोरची विषय. ठीक आहे. एक मी, एक माझ्या समोरच्या वस्तू किंवा माझ्या समोरची विषय. एक मी, एक माझा संसार. एक मी, माझे रिलेटिव्स. एक मी, माझ्या कामना. एक मी, माझे स्वप्न. दोन डुॲलिटी आहे. ठीक आहे. जेव्हा आपण डुॲलिटी होईल त्या दोन गोष्टी आहेत. तर हे जे सांख्य दर्शन आहे याला पहिले त्यांना सांख्य नाव कोण दिलं, कारण की याच्यात मल्टिपल असतात. ठीक आहे. याच्यात टोटल 25 गोष्टी आहे. 25मधून जे 24 गोष्टी आहेत त्या प्राकृतिक आहे, त्यांना प्रकृती म्हटलं जाते. आणि 25वी जो गोष्ट आहे तिला पुरुष म्हटलं जाते. ठीक आहे. आणि पुरुष पण येते नाही, मल्टिपल. एक पुरुष नाही, मल्टिपल पुरुष. तर आधी आपण प्रकृतीच्या बारात सांगू. ठीक आहे. तर आधी हे सांख्यचे नाव तिथून आलं, कारण की हे खूप सारे नंबर्स असतात. पुरुषचे खूप सारे नंबर्स असतात, नंबर ऑफ पुरुष. जसं आम्ही अगर इथं कोणी 3-4 लोक बसून असतो तर 4 पुरुष म्हटलं गेलं असतं. ठीक आहे. म्हणून याला सांख्य असं नाव दिलं, कारण की मल्टिपल असते, न्यूमरिकल खूप सारे नंबर असते. ठीक आहे. आणि जे भारतचे जे मोठे 6 दर्शन आहेत त्याच्यातून एक आहे. बहुत जास्त इम्पॉर्टन्स बहुत ठेवते आणि मला बी बहुत आवडते पर्सनल, कारण की याच्यात रिॲलिटीची गोष्ट केली जाते. अद्वैत वेदांत बी छान आहे, बट तिथे अल्टिमेटची गोष्टी केली जाते. आणि अल्टिमेटची बी गोष्ट तुम्ही तेव्हाच करू शकाल जेव्हा तुम्ही डुॲलिटीला चांगली समजली, तुम्ही रिॲलिटीला चांगली समजा. तुम्ही अगर रिॲलिटीला चांगली नाही समजाल तर तुम्ही अल्टिमेटची गोष्ट कधीच नाही करू शकत. तुम्हाला अद्वैतकडे अगर जायचं असेल तर त्याचा रस्ता डुॲलिटी द्वैतमधूनच जाईल. ठीक आहे. तर महर्षी कपिल. ठीक आहे. महर्षी कपिलचे त्याच्यात मेजर दोन गोष्टी, एक प्रकृती, दुसरा पुरुष. ठीक आहे. आता आपण थोड्या वेळासाठी पुरुष विसरून जाऊन प्रकृतीवर लक्ष देऊ. ठीक आहे. प्रकृतीचे जे 24 अंग आहे त्याची गोष्ट करू. ठीक आहे. सर्वात पहिले 5 ज्ञानेंद्रिय. ज्ञान म्हणजे काय? पुस्तकातून ज्या गोष्टी मिळतील त्याला ज्ञान नाही म्हटलं जाऊ शकत याच्या भाषेत. कोणाच्या? महर्षीच्या भाषेत. मी तुमच्याकडे बघत आहो आणि मी काहीतरी अज्युम केलं तुमच्याबद्दल, त्याला ज्ञान म्हटलं येते.
मी याच्याकडे बघितलं आहे आणि हा व्हाईट कलरच्या, ठीक आहे, याला ज्ञान म्हटलं जाते. मी काहीतरी कन्झ्युम केलं स्वतःच्या अझम्पशननी, त्याला ज्ञान म्हटलं जाते. ठीक आहे, त्याला ज्ञान म्हटल्या जाते. पण ज्या वेळेस या ज्ञानला तुम्ही क्वेश्चन करा तर हा ज्ञान अज्ञान प्रूव्ह होतो. समोर सांगेन कसा प्रूव्ह होतो. ठीक आहे, तर आता आपण ज्ञान इंद्रियाची गोष्ट करू. ज्या मी सांगितलं की प्रकृतीमध्ये 24 गोष्टी भेटते त्या सांग. ठीक आहे, तर प्रकृतीमध्ये ज्या 24 गोष्टी असतात त्या फक्त बाहेरच्या नसतात, त्या स्वतःच्या बॉडीच्या, स्वतःच्या माइंडच्या वगैरे असतात. ठीक आहे, बाहेर जे आहेत त्यांना प्रकृती एकाएकी नाही म्हणले जाते. ठीक आहे, हा जो हात आहे हा प्रकृती आहे, हे जे डोळे आहे हे प्रकृती, झाडं झुडपं हे सर्व प्रकृतीचाच हिस्सा आहे, पण ते खूप दूरची प्रकृती आहे. ठीक आहे, आणि अगर मला दर्शन समजायचं आहे तर मी झाडाला समजून का करू, मी पहाड नदी यांना समजून का करू. दर्शन म्हणजे तुम्ही आधीच सांगितलं ना, स्वतःची मान्यता आहे का. तेव्हा स्वतःची मान्यता म्हणजे दर्शन होते, तर मग स्वतःचे दर्शन करावं लागेल ना आपल्याला. तर सर्वात पहिले इथं 5 ज्ञानेंद्रिय आहे ते. ठीक आहे, त्याच्यात कान. ठीक आहे, ज्यांनी तुम्ही जे ऐकत आहे माझ्याकडून ते तुम्ही काहीतरी ज्ञान घेता, तर ते तुमचे जो कान आहे तो ज्ञानेंद्रिय आहे. त्वचा. ठीक आहे, जेव्हा तुम्ही टच करता मोबाईलला ते वरते होते. ठीक आहे, आणि कोणी तुम्हाला हात आवाज दिला असा टच करून तुम्ही त्याच्याकडे जाते, त्यानं काहीतरी एक एक साईन आणला, एक ऑब्जेक्शन आणला की कोणीतरी आवाज देतात. डोळे तुम्ही जेव्हा कोणाकडे बघतात, जसं याच्याकडे बघाल तर तुमच्याकडे ज्ञान येऊन जाईल, हा व्हाईट कलरचा आहे आणि या चष्माचा बॉक्स आहे. ठीक आहे, जीभ टेस्टचं नॉलेज देते, नाक स्मेलचं नॉलेज देते. या 5 झाल्या ज्ञानेंद्रिय. 5 कर्मेंद्रिय. ठीक आहे, कर्म ते मन आणि बुद्धी जे आहे ते पण कर्मात येते, पण ते सूक्ष्म कर्मात येते. ठीक आहे, स्थूल कर्मात आता आपण 5 स्थूल कर्मेंद्रियाची गोष्ट करतो. हात, पाय. ठीक आहे, बोलणं पण कर्म आहे. जनेंद्रिय, लिंग तो पण एक कर्म, आणि गुदा जिथून आपण मलमूत्र बाहेर टाकतो ते. ठीक आहे, हे 5 कर्मेंद्रिय झाल्या, 5 ज्ञानेंद्रिय झाल्या. 5 तन्मात्रा आहे. ठीक आहे, आता तन्मात्राची मिनिंग काय होते. ठीक आहे, शब्द मिनिंग नंतर सांगतो, समजून येईल तुम्हाला. स्पर्श कोणी टच केला, ठीक आहे, आणि तुमच्या स्पर्श लक्षात आहे. ठीक आहे, तो पण एक प्रकृतीचा भाग आहे. ठीक आहे, स्मेल तो पण एक प्रकृती, गंध ज्याला गंध म्हणतात. ठीक आहे, जस्ट एक्झाम्पल, तुमच्या घरी झाड आहे चमेलीचे. ठीक आहे, आणि कोणी आहे त्याच्या घराच्या बाजूला बहुत सारा किचड आहे आणि स्मेल येत आहे, तर तुम्हाला चांगली स्मेल कुठली वाटेल. ऑब्वियसली कुठची वाटेल, झाडाची. चमेली अगर झाड लागलं आहे तर. पण तुमच्या ठिकाणी एक दुसरा प्राणी आहे ज्याला किचडमध्ये लोटणं आवडते, त्याच्यासाठी किचड सर्वच काही आहे. ठीक आहे, तर हा पण एक मटेरियलचा एक प्रकृतीचा भाग आहे. ठीक आहे, आणि हे जे गंध आहे हे आली कुठं, नाका थ्रू. तर नाका थ्रू जी गोष्ट माहिती आली आहे ते सुद्धा मटेरियलचा पार्ट झाला. ठीक आहे, नाका थ्रू जी इन्फॉर्मेशन आली आहे ते सुद्धा मटेरियलचा पार्ट झाला. हे आहे गंध. दुसरा आहे रस म्हणजे इंटरेस्ट अहंकार थ्रू होत असतो. अहंकारालाच, मनालाच इंटरेस्ट होत असतो. आता इंटरेस्ट मान्यतेनं आलता, जसं ठीक आहे, जसं पहिल्या व्हिडिओमध्ये सांगितलं की एक मान्यता की पैसे आल्यावर सर्वच काय भेटून येईल, तो इंटरेस्ट आहे. ठीक आहे, रूप, अस्थेटिक्स. ठीक आहे, जसं एखादी व्यक्ती, ठीक आहे, त्याला स्वतःची केस नाही आवडत, तो केस चेंज करून घेईल. ठीक आहे, तर त्याची जी धारणा आहे रूप लागेल ते सुद्धा मटेरियल आहे. स्पर्श, त्वचा इन्फॉर्मेशन आणली होती, त्यानंतर तुम्ही स्पर्श ओळखू शकाल, तर तो जो नोईंग मला पार्ट आहे स्पर्श आहे तो पण मटेरियल आहे. शब्द पण मटेरियल आहे. 5 महाभूत, त्याच्यातलं पहिला आहे आकाश. ठीक आहे, जसं आपल्या बॉडी आहे. ठीक आहे, आपल्या बॉडीतले काही एरिया असतात जिथं गॅप्स असतात, जसं आपली आतडे आहे मोठे. ठीक आहे,
आता ते पूर्ण असे थोडी ना होऊन जाते, त्याच्यात हवा असतं. ठीक आहे, हे जे पूर्ण आहे ना हे माणसाच्या शरीराबद्दल आहे. ठीक आहे, हे सांगत आहे की माणसाचं शरीर पूर्ण नॅचरल आहे. आकाश म्हणजे जिथं जे गॅप वगैरे असतात म्हणतात मोठी, आता मोठी आतडी जी असते त्याच्यात पण गॅप असतात ना, फुल थोडे नसतात आहे ना. पहिली ते वायू, ऑक्सिजन घेतो ते, अग्नी शरीरामध्ये हीट असते ते, जल पाणी आपण जे पितो ते, आणि पृथ्वी म्हणजे माती, आपल्या शरीरात माती असते ते. आपल्या शरीरात हे जे पूर्ण आहे पूर्ण माती आहे. ठीक आहे, हे मातीतून उठलं आणि मातीत जाईल. ठीक आहे, हे झाले पूर्ण 20. कसे? 5 ज्ञानेंद्रिया, 5 कर्मेंद्रिया, 5 तन्मात्रा, 5 महाभूत. ठीक आहे, आत्ता जे 4 आहे ते सर्वात जास्त इम्पॉर्टंट आहे. सर्वात जास्त, सर्वात पहिली येते बुद्धी, दिमाग, ब्रेन. बुद्धी एक असा कॉन्सेप्ट आहे जो समजवू शकते, कारण की मटेरियल आहे बुद्धी खूप जास्त. मनच्या कम्पॅरिझनमध्ये मटेरियल आहे. जसं रात्री तुम्ही झोपले, ठीक आहे, आणि सकाळी व्हायच्या आधी उन्हाळे दिवस आहे समजून, रात्री तुम्ही झोपले, अचानक तहान लागली. ठीक आहे, तहान कशी लागली? तुम्ही तर झोपून होते ना. शरीराला कसं माहीत झालं की तुम्हाला पाण्याची गरज आहे आणि शरीराने तुम्हाला उठवलं? ते काम बुद्धीचं आहे. बॉडी कशी ऑपरेट होईल हे काम बुद्धी करते. ठीक आहे, बॉडीमध्ये काही एरिया आहे तिथे पाण्याची कमी आहे, खूप सारे एरिया समजून घ्या सुख. आता जसं उन्हाळ्यामध्ये पसिना जाते, वॉटरची लेवल कमी होऊन जाते, तर वॉटर लेवल पाहिजे, एक्झॉस्ट होती बॉडी, तर ते सिग्नल जाते ब्रेनकडे. आणि तुम्ही उठता, तुम्ही चालत जाता किचनमध्ये आणि तुम्ही पाणी पिता आणि पाणी पिऊन येऊन वापस येता आणि झोपून पण येता. पण त्या सकाळी तुम्हाला विचारलं की खूप वेळा काय होते ना, तुम्हाला आठवण पण नाही राहत की तुम्ही रात्री उठले आणि तुम्ही पाणी प्यायला गेले आणि पाणी पण पिलं. हे काम बुद्धीचे आहे. बुद्धी कंडिशनल असते. ठीक आहे, आणि बुद्धी मटेरियलमध्ये येते कारण तिला पकडू शकतो आपण. ठीक आहे, बुद्धीमध्ये लॉजिक पण असतात, लॉजिक पण मटेरियलचाच पार्ट आहे. ठीक आहे, अजून बुद्धीबद्दल काय बोलू? हां, बुद्धी हे IQ जे असते ना, काही लोकांना जन्मताच चांगली भेटली असते. ठीक आहे, असं नसतं की सर्वांनाच बुद्धी सारखी असेल. जे म्हणतो ना आपण बुद्धीचा विकास, कोणाकोणाचा IQ जन्मताच चांगला असतो. ते जन्मानंतर काही चांगला नसते करत की अभ्यास जास्त करता येतं, टॉप येता नाही, तो आधीपासूनच IQ त्याच्या स्ट्रॉंग असतो. ठीक आहे, पण अगर तो विचार करेन की मला माझी बुद्धी सुधारवायची आहे, तर तो काही दिवसांनी सुधारू शकतो तिला, पण कंडिशनिंग, ते प्रॅक्टिस हॅबिटने सुधारू शकतो. एखादी गोष्ट पाठ नाही होत आहे तर त्याला जास्त प्रॅक्टिस करून त्याला त्या वरच्या लेवलवर आणू शकतो. म्हणून बुद्धीला मटेरियल समजले जाते. ठीक आहे, जसं लहान पोर आहे त्याची आता सध्या बुद्धी बहुत कमजोर असते, तर हळूहळू आपण त्याला छोटे गेम खेळवतो, त्याची बुद्धी हळूहळू एक लेवलच्या हिशोबाने वाढत जाते. ते बुद्धी असते. ठीक आहे, बुद्धीची पण कंडिशनिंग असते. जसं आता मी तुमच्यासोबत बोलवतो, तर लहानपणापासून माझ्या घरची हिंदी मराठी बोलून आहे, तर हिंदी मराठी पाठ झालं आहे, त्याच्यात काही एक्स्ट्रा आपण करावं नाही लागत. पण तेच मला इंग्लिश बोलायला लावाल तर मी नाही बोलू शकणार ना, एकाएकी तर नाही बोलू शकणार. इंग्लिश पण बोलू मी, चायनीज थोडी बोलू शकणार, कारण की चायनीजसोबत तर काही कनेक्शनच नाही दूरपर्यंत. याच्या उलटं जसं अगर मी चायनात पैदा झालो असतो तर मी चायनीज बोलू शकलो असतो, मराठी हिंदी आणि इंग्लिश नसतं बोलू शकलो. ते असते बुद्धी. ठीक आहे, तर बुद्धी जन्मानुसार असते, कोणाला चांगली कोणाला वाईट, आणि हे चांगली होऊ शकते प्रॅक्टिसने, बस ते बुद्धी. आणि बुद्धी बॉडीबद्दल जे सांगते, जसं बॉडी थकली आहे, बुद्धी सांगते बॉडी थकली आहे बाई, काम करायचं नाही, ड्रेन. ठीक आहे, दुसरं आहे मन. या जगात ज्यांनी मनाला समजलं त्याने सर्व समजलं. या जगात
मनाचा सिद्धांत ज्याने समजला त्याने सर्व समजलं. कारण जितके पण दुःख सुख उठत असन किंवा येत असन जात असन हे सर्व मनाच्या तलवर असतात. ॲट द एंड आपण काम कशासाठी करतो, पैसे कशासाठी कमवतो, मनाला शांत ठेवासाठी ना. मन जोपर्यंत आहे तोपर्यंत शांत नाही राहू शकत. दॅट इज अ माइंड, नॉट ब्रेन. माइंड इज डिफरंट, ब्रेन इज डिफरंट. माइंड is half material but brain is full material. ठीक आहे. आणि माइंड हाफ मटेरियल आहे हे फक्त माइंडलाच समजू शकते. ठीक आहे. बघा आता माइंड एक नसते, माइंड खूप सारे असतात. कॉन्शियस माइंड, सबकॉन्शियस माइंड, कॉस्मिक कॉन्शियस माइंड, अजून खूप सारे असतात. 7 लेवल असतात. पण जो मेजर पार्ट असतो ते असतं 2. एक कॉन्शियस, दुसरं असतं सबकॉन्शियस. मेजर पार्ट त्याच्यातून 90% सबकॉन्शियस असतं. आपण स्वतः डिसाईड करतो की उद्यापासून जिम जायचं, पण जसा वेळ येतो जिम जायचा आपलं माइंड म्हणते की यार जाऊ दे उद्या जाऊ. आपणच रात्री कोणाला सांगून ठेवतो की उद्या मला सकाळी उठवજો, आणि जसा तो आपल्याला सकाळी उठवतो आपण त्याला 4 शिवाय देतो, मला गाऊन उठवत. दिस इज अ माइंड. माइंड ज्याला समजलं त्याला सर्व समजलं. ठीक आहे. तर हा पण जो एक पार्ट आहे हा पण याच्या पार्ट आहे ज्या मटेरियलच्या, माइंडच्या. पण माइंडसोबत एक प्रॉब्लेम असा, माइंड टोटली मटेरियल नाही आहे. माइंड हाफ मटेरियल आहे. ठीक आहे. आणि तिसरा जो आहे जो 4मधून तो आहे अहंकार. आपली 20 झालते, त्याच्यातून एक बुद्धी 21, मन 22, आता 23वर चालू आहे आपण. का 23 अहंकार. ते अहंकार अहंकार का असतो? जे मी म्हटलं होतं ना की माइंड हाफ मटेरियल आहे, तो जो हाफ मटेरियल वाला हिस्सा आहे तो अहंकार. ठीक आहे. आणि अहंकार जो आहे त्याला समजण्यासाठी आपल्याला एक एक्झाम्पल करूया. ठीक आहे. इगो, अहंकारला एक अजून नाव असतं, त्याला म्हणतात फॉल्स आयडेंटिटी. ठीक आहे. खोटं व्यक्तित्व. जस्ट एक्झाम्पल, मी 10वीमध्ये पास झालो चांगल्या मार्गाने. ठीक आहे. मी 10वीमध्ये पास झालो चांगल्या मार्गाने. आता मी आधीच सांगितलं की बुद्धी जो आहे तो नॅचरली आहे आणि प्रॅक्टिसने ते डेव्हलप झाली आहे. बुद्धी जी आहे ती नॅचरली आहे आणि प्रॅक्टिसने डेव्हलप झाली आहे. आणि या दोनामुळे मी पास झालो चांगल्या मार्गाने. ठीक आहे. पण अहंकार का म्हणून माहीत आहे? मी श्रेष्ठ आहो कम्पेअर टू अदर, म्हणून मी चांगल्या मार्गाने पास झालो. याला इगो म्हणतात. ठीक आहे. मी काहीतरी आहो कम्पेअर टू अदर, म्हणून मी चांगल्या मार्गाने पास झालो. ठीक आहे. बट हा जो हिस्सा होता हा मटेरियलचा होता, ब्रेनचा हिस्सा होता, अहंकारचा हिस्सा नव्हता. हा जो हिस्सा होता चांगल्या मार्गाने पास होणं हा मटेरियल ब्रेनचा हिस्सा होता है ना. आणि हा माइंडचा हिस्सा होता, कारण की फक्त बुद्धी तर कामात येत नाही. बुद्धी कामात आली कारण की अर्ध जे माइंड होतं ते अभ्यासात बी होतं है ना. आता माइंड अभ्यासात काऊन होतं होऊ शकते
कंडिशनिंग असेल तिथे टीचरनं सांगितलं असेल की चांगले अभ्यास कराल तर सॅलरी चांगली भेटून जाईल, त्यामुळे केलं असेल है ना, लालच होती तिथं. पण तरी तो मटेरियलचा हिस्सा आहे. पण अहंकार का म्हणतो, मी अभ्यास केला, मला आवडलं, की मला वाटते की मला चांगली जॉब मिळाली पाहिजे, म्हणून मी अभ्यास केला, म्हणून मी टॉप आला. ठीक आहे, हा पण अहंकार आहे. दुसरा अहंकार सांगतो, मी 10वीत होतो आणि मी फेल झालो. ठीक आहे, आणि फेल झालो कारण माझी बुद्धी कमजोर आहे आणि माझा जो अर्धा माइंड जो मटेरियल आहे तो पण मला अभ्यासात इंटरेस्ट नाही तिथं, तर मी 10वीत फेल झालो. मी किती वाईट आहे. आता त्याच्या वाईट असण्याचे कारण हे अर्ध माइंड आणि बुद्धी आहे. ठीक आहे, अर्ध माइंड आणि बुद्धी दोन्ही मटेरियल आहे. तर त्याच्या वाईट किंवा मी स्वतः सध्यासाठी त्याला वाईट म्हणत आहे. त्याच्या फेल व्हायचं कारण ह्या दोन गोष्टी आहे. पण तो का म्हणत आहे, मी अभ्यास नाही केला म्हणून फेल झालो. ठीक आहे, बट त्याच्यात दोन गोष्टी आहेत. एक तर त्याची इंटरेस्ट नाही आहे अभ्यासात, दुसरी त्याची बुद्धी वीक आहे, फेल होईलच तो. पण दोन्हीमध्ये त्याच्यात स्वतःची आयडेंटिटी नाही. पण तो खोटी आयडेंटिटी पकडते. जे काम ब्रेननं आणि माइंडने केलं आहे त्या कामाला तो स्वतःचे काम समजते. ज्या कामाने माइंड इंटरेस्टेड होता अभ्यासात आणि ब्रेन पण शार्प होता, दोन्हीमुळे टॉप मारलं म्हणून मी पास झालो. पण तो का म्हणते, मी अभ्यास केला म्हणून पास झालो. तर अहंकार हा अलग असते माइंड आणि बुद्धीपेक्षा. पण अगर आपल्याला माइंड आणि बुद्धीचा प्रॉपर नॉलेज होत आहे तर अहंकार हटून जातो आपोआप. ठीक आहे, मी आधी सांगितलं होतं, अद्वैतकडे जायचं असेल तर द्वैत रस्ता आहे. आणि द्वैत म्हणजे मटेरियल वर्ल्डचं प्रॉपर नॉलेज. ब्रेन आणि माइंड याचे प्रॉपर नॉलेज. अहंकार तेव्हा हटू शकते, नाही तर नाही हटू शकतो. ठीक आहे, तर अहंकार म्हणजे छोटी आयडेंटिटी. जसं मी सांगितलं की मी टॉप मारला, ठीक आहे, आणि मी त्याचं क्रेडिट घेतो, मी खुश होतो, बाई फुगत आहे माझी इगो, तरी अहंकार आहे. आणि मी फेल झालो, माझा इगो असा गेला एकदम चिमला, तरी पण अहंकार आहे. बट अगर मी समजेन भाई माझी बुद्धी शार्प आहे थोडीशी, म्हणून मी पास झालो, माझ्या त्याच्या रोल कॉल नाही त्याच्यात. आणि कारण की बुद्धी तर मटेरियलाइज होऊ शकते की जो व्यक्ती चांगल्या मार्कनी पास झाला, टॉप मारला, तो व्यक्ती स्पोर्टमध्ये चांगला नाही आहे, मग तो पुन्हा नाराज आहे, अरे यार स्पोर्टमध्ये करावा. जो व्यक्ती 10वीत फेल झाला तो स्पोर्टमध्ये चांगला नाही, तो आपला अहंकार अजून वाढवा, भाई हम 10वीं में फेल हुए तो क्या हुआ, अभी तो हम ट्रेडर है, अभी तो हम स्पोर्ट में आहे. समजत आहे, अभी हम, म्हणून हे जो कॉन्सेप्ट आहे ना ड्रॉप आउट नवीन स्टार्टअप करतात, तो त्याच्याच पार्ट आहे. एकाकडे इगो सक्सेस नाही झाला, त्याला दुसऱ्याकडे इगो सक्सेस करायला लावतो, बस त्याच्यावरती प्रश्न आहे. तर तो इगो, तो झुटी आयडेंटिटी, वास्तवमध्ये तो राहतच नाही. बट जो महर्षी कपिल म्हणताय ते म्हणते आहे, तर आपल्याला ॲक्सेप्ट करावं लागेल, कारण की द्वैतवर तो आहे, तो त्याला तर पाहिजे. जसं अजून एक एक्झाम्पल देतो. ठीक आहे, काही व्हिडिओ आधी, 2 व्हिडिओ का 1 व्हिडिओ आधी मी सांगितलं की 10वी 8वीत एक फूल लागते कामवासनाचं. ठीक आहे, तर ते जे कामवासनाचे फूल आहेत ते वयानुसार लागत असते. आणि अगर तुम्हाला आणि तुमच्या मनावर कंडिशनिंग झाली आहे की कशा प्रकारच्या पोरी आवडते तुम्हाला, ठीक आहे, तर इगो काय म्हणन की त्या पोरीला मी पसंत केलं किंवा त्या पोराला मी पसंत केलं, हे इगो म्हणणार. पण रिॲलिटी हे आहे की तुम्हाला ते पोरगी पसंत आली, त्याचे 2 कारण आहेत. एक तर तुमच्या अंदर कामवासनाचे नवीन फूल लागलं आहे, एक हे. दुसरं हे तुमच्या माइंडवर कंडिशनिंग आहे की कोणत्या प्रकारच्या पोरी चांगल्या राहू शकतात, किंवा तुम्हाला सांगितलं असेल कोणतरी की हे पोरगी चांगली आहे की वाईट आहे. ठीक आहे, तर तुमच्या ज्या प्रेमचे कारण आहेत त्या पोरीप्रती हे 2 आहेत. एक कामवासना, दुसरा माइंड कंडिशनिंग. बट अहंकार, बट इगो का म्हणा, आय लव्ह यू, हा अहंकार. तो म्हणणं हे नाही म्हणून की
भाई इट्स अ नॅचरल प्रोसेस. तो नाही म्हणणार, तो ॲक्सेप्ट नाही करणारी गोष्ट. तो म्हणून भाई मेरे को पसंद आई है. हाँ पोरगी म्हणून भाई मेरे को पसंद आया है, बहन मेरे को पसंद आया है वो, अशी पोरगी म्हणा. दहावीत, आणि तुम्हाला अजून एक गोष्ट सांगतो, जितक्या पण लव्ह स्टोरी आहे दहावीत, हा सर्व सिरियलपासून आलेला आहे, पिक्चरपासून आलेला आहे. हां अगर पिक्चरमध्ये आपल्याला लवच्या बाबत काही सांगितलंच नसतं तर आपल्याला कंडिशनिंग पण नसते झाली, आणि नाही आपण 10वी 8वीमध्ये 11वी 12वीमध्ये पण त्या लफड्यात नसतं पडलो, काम असणार राहिले असते गोष्ट खरी. पण माइंडवर कंडिशनिंग होते टी व्हीमुळे, सिरियल्समुळे. ठीक आहे, मी जस्टिफाय नाही करत होती गोष्ट, सर्वांनाच होते ते अट्रॅक्शन. कारण फूल नवीन आहे ना, ते नवीन फूल आहे तर एक तर तो सुगंध देईल, नाही तर मग दुर्गंध देईल, ते कन्फर्म आहे. तर इगो म्हणजे तेच झुटी आयडेंटिटी. जे गोष्ट माझी नाही त्याला मी माझी समजतो. ठीक आहे, जे गोष्ट माझी नाही ती गोष्ट माझी समजतो. आपल्या किती झाले होते? 20 ते झाले होते. बुद्धी, मन, अहंकार ते झाले. आता जो 4थी आहे हे सर्वात इम्पॉर्टंट आहे. इगो जे आहे ते फॉल्स आयडेंटिटी आहे. ठीक आहे, ते आहे पण नाही पण महर्षी कपिलच्या हिशोबाने ते आहे, तर तिला आपण ठेवतो. हे झाले 23, हे झाले 24वी. ठीक आहे, 24वी जे आहे ते आहे प्रकृती. प्रकृतीमध्ये 3 गुण असतात मेजरली. तो प्रकृती डायरेक्ट नसते, त्याला 3 गुणात काउंट केला येतो. सत्व, रजस, तमस. सत्व, रजस, तमस. सत्व, रजस, तमस. ठीक आहे, तमस काय असतो? पुन्हा आपण 10वीवर जाऊ. ठीक आहे, आता एक व्यक्ती आहे, ठीक आहे, 10वीत फेल झाला, 80-80वरचा फॉर्म भरला आणि पास झाला. ठीक आहे, आता तो 10वीत फेल झाला याच्या मागचे कारण हे नाही की तो बुद्धी त्याची कमजोर आहे. तो फेल व्हायचे कारण 2 आहे. एक तर त्याला इंटरेस्ट नसेल, तो असू शकते, किंवा त्याच्यात आळस खूप असेल, अभ्यास करताना झोप लागत असेल. आणि झोप याच्यासाठी लागते कारण की इंटरेस्ट नाही आता तो कमी मार्कावर किंवा फेल झाला तो. तर हा जो कॉन्सेप्ट आहे आळसच्या, हा तमसमध्ये येते. बुद्धी तर शार्प आहे, बुद्धी तर खूप शार्प आहे. हा कॉन्सेप्ट जो आहे तो आळसमध्ये येतो. ठीक आहे, तर आळस आणि झोप ह्या सर्व गोष्टी येते तमसमध्ये. ठीक आहे, तमसमध्ये काऊन येतं? कारण की तमस तुमचा स्वभाव नाही आहे. तुमचा जो ॲक्च्युअल स्वभाव आहे तो आहे रजस. अहंकारचा पण ॲक्च्युअल स्वभाव रजस असतं. कारण की तो चुनाव करू शकते, तो ॲटलिस्ट एवढं तर निवडू शकते की तो झोपू शकेल, की तो आळस करू शकेल. ठीक आहे, हा झाला तमस. आळसवाला हिस्सा जो आहे तो तमसमध्ये येते. इथं सर्व या गोष्टी आणि त्या सेल्फ सेंट्रिक होत आहे, माझ्या रिलेटेड होत आहे, माझ्या बॉडी रिलेटेड होत आहे, माझी चेतना रिलेटेड होत आहे. ठीक आहे, इथं कोणत्या पण प्रकृतीच्या मिनिंग झाड, घर ह्या सगळ्या गोष्टी नाहीत. आपण याचे फक्त उदाहरणसाठी या गोष्टी उचलतो, बाकी दुसरं काही याचा उपयोग नाही आहे. ठीक आहे, तर मी तमस सांगितलं. तमसमध्ये जसं येते आळस. ठीक आहे, आणि मला एखादी गोष्टी सांगून गेली कोणी, हां विक्या हे करून घे, हे भेटून जाते, आणि मी नाही ॲक्सेप्ट करून घेतली. हो बाई, कारण की त्या गोष्टीवर रिसर्च करायला, क्वेश्चनिंग करायला मेहनत लागते. तर अज्ञान हा पण तमसचा एक म्हणजे पार्ट आहे. झोप तर आधीच सांगितलं. तर हे सर्व जे आहे अज्ञान वगैरे हे सर्व तमसच्या पार्ट येतात. दुसरा आहे रजस, द ग्रेटेस्ट. काऊन म्हणतो मी ग्रेटेस्ट? हा जो रजस आहे ना, हाच तुम्हाला तमसकडे नेते आणि हाच तुम्हाला सत्वकडे नेऊ शकते. आणि हाच स्वभाव आहे द्वैत सिद्धांतचा. अद्वैत सिद्धांतचा नाही, द्वैत सिद्धांतचा एकच स्वभाव आहे की तुमच्यापाशी ताकद आहे चुनाव करायची. ठीक आहे, तुम्ही निवडू शकता. ठीक आहे, तर तुम्ही निवडू शकता. तर रजसमध्ये एक गोष्ट येईल, ह्या इच्छा, महत्वाकांक्षा. तुम्ही निवडू शकता बाई, तुम्हाला थारच्या मागं धावायचे आहे का नाही धावायचे. तुम्ही निवडू शकता बाई, तुम्ही
काम पैशासाठी करायचे आहे की दुसऱ्या कोणत्या गोष्टीसाठी तुम्ही निवडू शकता. की तुम्हाला व्हिडिओ लाईक्ससाठी व्हिडिओसाठी बनवायचे आहे की कसं आवडते म्हणून बनवायचे आहे. अबे यार लाईट गेली. तुम्ही निवडू शकता. ठीक आहे. तर रजस हा तुमचा स्वभाव आहे, कारण की चुनाव तुमची शक्ती आहे. ठीक आहे. तुम्ही चुनाव करू शकता, म्हणून रजस आपला स्वभाव आहे. जसं पैसा कमवायचा आहे, धंदा टाकायचा आहे, जॉब करायची आहे ते. त्यानंतर आहे वरतं एक सत्व, ज्ञान. सत्वामध्ये एक गोष्ट भेटते, ते आहे शांती. तर ज्ञान असते, ते संतुलन असते, ते स्पष्टता असते, क्लॅरिटी. आय हॅव अ क्लॅरिटी की मला 2030पर्यंत या गोष्टी पाहिजे, आणि हे पाहिजे त्याच्यासाठी मी रजस हा गुणाचा उपयोग करत आहोत सत्वासाठी, शांती भेटली पाहिजे. ठीक आहे. बट ते शांती एक मटेरियल लेवलवरच राहील. ठीक आहे. ते शांती पण एक मटेरियल लेवलवरच राहणार. कारण प्रकृतीचे जे 24 सांगितले आहे त्याच्यातला हा जो प्रकृती आहे हा पण तोच हिस्सा आहे, ज्याचे 3 गुण. ठीक आहे. तमस्त सांगितलं, रजस पण सांगितलं, आणि सत्व पण याचाच हिस्सा आहे, प्रकृतीचाच हिस्सा आहे. काही लोक काय म्हणतील ना की नाही, सत्व जो आहे ना तो देवापासचा हिस्सा आहे, तर आपल्याला सत्वगुणी बनायचे आहे. भाई तू बनूच नाही शकत, तू मटेरियलच हिस्सा आहे. आपण आता 25व्या गुणाची गोष्ट नाही केली अजून. ठीक आहे. तो अल्टिमेट स्वरूप आहे. ठीक आहे. तर सत्व पण जो आहे तो मटेरियलचा हिस्सा आहे. तुम्ही चुनाव करून एक शांतीवाली जिंदगी जगू शकता. जसं मी पैसे कमी चालला जे अशा एरियात जिथं गरिबी नाही, तिथं चांगल्या सोयीसुविधा मिळते. स्वित्झर्लंडसारख्या देशात, आयर्लंड देशात चालला येईल. ठीक आहे. तिथं नॉलेज, आता मला पैसे डायरेक्ट भेटले नाही, मी ना ज्ञान प्राप्त केलं किंवा काही गोष्टी शिकल्या, काही गोष्टी शिकणं पण ज्ञान प्राप्त करण्याचे असतात. संतुलन बनवून ठेवलं मी ना रिलेशनशिप आणि पैशामध्ये, तिथून पण शांती मिळते, स्पष्टता, एक क्लॅरिटी ठेवली. त्या सगळ्या गोष्टी सत्वमध्येच येतात. बरोबर. तर हे गोष्ट सत्वात तर येते, पण प्रकृतीमध्ये येते, पुरुषीमध्ये नाही येत. तर प्रकृती जे की पूर्णची पूर्ण मटेरियल आहे, तर शांती सुख हे पण मटेरियल झालं. ठीक आहे. शांती सुख ज्ञान हे पण मटेरियल झालं. ज्ञान पण मटेरियल आहे, कारण हे होत बुद्धी आणि मनालाच आहे. झाले आता 24, आता पूर्ण 24 झाले. 5 ज्ञान इंद्रिया, 5 कर्मेंद्रिया, 5 महाभूत, 5 तन्मात्राय. ठीक आहे. हे 20 झाले, आणि जे 4 मेन होते, मन बुद्धी अहंकार, हे 3, आणि तिसरी प्रकृती, याच्यात 3 गुण आहे. ठीक आहे. तर सत्व गुण पण आला ना, तो पण मटेरियल आहे. कोणी म्हणन सत्वगुणी परमात्मा की ओर चले चलो, चले चलो, नहीं जाएगा भाई तू, कैसे जाएगा? वो मटेरियल का हिस्सा है. वो शांती भी मटेरियलचाच हिस्सा आहे. तुम्ही जिंदगीभर असा एरियात राहिले आहे जिथं खूप सारं टेन्शन आहे, खूप धावपळ आहे. थोडंसं असा एरियात चालले या जिथं थोडा शांतच आहे. शांत स्वभाव म्हणजे पहाड आहे, नदी आहे, ते चालले तुम्हाला शांती फील होऊन जाईल. बरोबर आहे. तर हेच म्हणतो की सत्व पण मटेरियलचा हिस्सा आहे. काही लोक म्हणते सत्व गुण बन जाओ, मटेरियल को छोड़ दो, घंटा सोडसी. पुरा सांख्य याच्यावर डिपेंड आहे. जो 24वा हिस्सा आहे प्रकृती, त्याचे 3 गुण आहे, तमस, रज आणि सत्व. आणि सत्व सुद्धा प्रकृतीच्या हिस्सा, तो मटेरियलच झाला ना. मग तुम्ही कसं जाण देवाकडे बाई, सत्वगुणी बनवून कसे जाण तुम्ही? हेच आहे ना. आता 25वा हिस्सा तर आपण नाही गेलो. 25वा हिस्सा आहे पुरुष. आतापर्यंत आपण जे ऐकलं ते सब प्रकृती आहे, शांती, ज्ञान, सब प्रकृती. तो जो पुरुषवाला हिस्सा आहे भाई, तो
असं म्हणते की पुरुषवाला जो हिस्सा आहे ना त्याला शुद्ध चेतना म्हणते. ठीक आहे. आणि तो करता नाही आहे, आणि तो करता नाही आहे पुरुषवाला हिस्सा, म्हणून तो भोगता पण नाही. ठीक आहे. पुरुषवाला हिस्सा ना करताय ना भोगताय, तो फक्त बघते म्हणते. ठीक आहे. आणि हे जी प्रकृतीवाला हिस्सा आहे तो करताय, तो भोगता बी आहे. मन करताय भोगताय, बुद्धी करताय भोगताय, अहंकार करताय भोगताय. सत्वगुणी जो ज्ञानच्या, ज्याला ज्ञान आहे त्याच्या ज्ञानच्या अहंकार राहील, तो पण त्याच्या ज्ञानच्या अहंकार करता आणि भोगताय. ठीक आहे. कोणी शांती आहे, प्रकृतीची जी शांती आहे तो पण करता भोगताय. तमसची जी आलस आहे तो करताय या भोगताय. रजसच्या जो इच्छा आहे, महत्वाकांक्षा, बहुत मेहनत केली पैशासाठी, करता भोगता. तर हा जो सर्व पार्ट आहे प्रकृतीचा तो करता आणि भोगता मध्ये येत्या. ठीक आहे. हे यामध्ये कोणताही पार्ट ना करता ना भोगता याच्यात नाही आहे. तर सत्वगुणी पण करता आहे आणि करता त्या अहंकारच राहतो. चित्त पण करता आणि भोगता येईल, तो अहंकारच राहणार, द इगो. ठीक आहे. आणि हा जो आहे पुरुष, याला म्हणतात शुद्ध चेतना. शुद्ध. जस्ट एक्झाम्पल, एक आपण गेलो मूवी बघायला. ठीक आहे. एक जो हा आहे त्याला नाव म्हणतात स्क्रीन, ते आहे पुरुष चेतना. आणि जे प्रोजेक्ट आहे त्याच्यावर जे प्रोजेक्ट होत आहे, चांगलं ब्राईट, हे सब प्रकृती आहे. समजलं. तर माझा जो अल्टिमेट स्वरूप आहे तो प्रोजेक्टरचा नाही आहे, तो पडद्याचा आहे ज्याच्यावर पूर्ण पिक्चर चालू आहे. त्याच्यात मन पण येते, अहंकार पण येते, बुद्धी पण येते. समजले. आणि त्या जो पुरुष तत्व आहे त्याला साक्षी म्हटलं येते. साक्षी म्हणजे बस बघणेवाला, तो काय करू नाही शकत. बट प्रकृतीची एक कंडिशन आहे, ते बघू नाही शकत. मन का म्हणणार आहे बाई, त्याला कोणती कंडिशनिंग देऊन दिली, तू त्याच्या हिशोबाने चालू आहे का नाही. म्हणलं कोणती कंडिशनिंग देऊन त्याच्या हिशोबाने, तू बघू नाही शकत ना. बुद्धीला कंडिशनिंग देऊन दिली, तू त्याच्या हिशोबाने चालू. 2 अजून 2 4च होणार बुद्धीसाठी. 5 कधीच नाही होणार कंडिशनिंग, तो कधीच नाही बघू शकणार की 5 काउंट नाही होणार. 4च होते म्हणा. तुला त्याला विचारा 5 काउंट ना, तू म्हणून नाही, असं नाही होतच नाही म्हणा, शिकवलंच नाही म्हणा. 2 आणि 2 4च होते. मग 3 काउंट नाही होत, 4 होते. तू ते पण नाही सांगू शकणार. 3.9 ते पण नाही सांगू शकणार. तू म्हणून सिद्धांत आहे तो, पण त्याने नाही माहीत काऊन सिद्धांत आहे. कारण की यामध्ये शक्ती नाही बघायची, त्यापाशी लॉजिक आहे. शक्ती नाही बघायची, लॉजिक आणि शक्ती बघायची, दोन्ही अलग अलग गोष्टी आहे. ठीक आहे. आणि तो जो पुरुष तत्व आहे तो जन्म पण नाही घेत म्हणते, आणि तो जन्म नाही घेत म्हणून तो मरू पण नाही शकत. तो काय करत पण नाही म्हणते, ना करता अशी ना भोगता अशी, त्याच्यात काय बदलत पण नाही म्हणते, तो फक्त बघते. आणि हा जो पुरुष तत्व आहे हा, याची जी ज्ञान आहे, मी याचा अंदाज असाच लावला की हा रामाच्या आधीचा आहे. कारण की रामाला एक नाव दिलं जाते पुरुषोत्तम. ठीक आहे. तर मला असं वाटतं की हा जो नाव आहे पुरुषोत्तम हा सांख्यपासूनच झाला आहे. यासाठी कारण की सांख्य सर्वात पहिला असू शकते, मला असं वाटते सांख्यानंतरच. कारण की अगर श्रीकृष्ण बोलवता सांख्यवर, तर श्रीकृष्णाच्या आधीचं सांख्य आहे ना. आणि अहंकारची जाणीव रामाला होती, म्हणून मला असं वाटतं की हा रामाच्या आधीच्या पण वेदमध्ये येऊ शकतो हा, आहे की नाही. आणि म्हणूनच जो या सिद्धांताला समजते त्याला पुरुषोत्तम म्हटलं जातं. आणि पुरुषोत्तममध्ये तर फक्त रामच टॉपवर आहे असं मला वाटते, आहे की. तर आता मी तुमच्यासोबत बोलत आहो. ठीक आहे. एक अजून उदाहरण पुरुषचं मराठीत बोलत आहो, कारण की कंडिशनिंग मराठीची आहे, बुद्धी आणि मनाची. मी जे उदाहरण देत आहो ते बुद्धीमध्ये काही मेमरीज आहे ना, त्याच्या हिशोबाने देत आहो. मन त्यांना एक पॅटर्नमध्ये करत आहे, काही व्हिज्युअलाइज करत आहे, काही इमॅजिन करत आहे मन, त्या हिशोबाने सांगत आहे. तो पण मटेरियलचा हिस्सा.
काही शब्द छुपत आहे, काही नाही छुपत आहे, तो पण मटेरियलचा हिस्सा. पण कोणीतरी आहे जे हे सर्व होताना बघत आहे माझ्या अंदर. कोणीतरी आहे जे सर्व हे बोलताना बघत आहे माझ्या अंदर. कोणीतरी आहे जे सर्व होताना बघत आहे माझ्या अंदर. ठीक आहे. बट हे मला तेव्हाच समजणार जेव्हा मी काही पण करताना अवेअर राहणार. ध्यान, अवेअरनेस ह्या गोष्टी इथूनच सुरुवात होते, सांख्यपासून. सांख्य नाही तर काहीच नाही. पतंजली योगसूत्र पूर्ण झिरो आहे अगर सांख्य नाही समजलं तर. पतंजली योगसूत्रामध्ये जितके पण योग केले आहे हे त्या सांख्यला या त्या पुरुष तत्वाला पाणी द्यासाठी केलं आहे. त्याला पाणी देतलं तेव्हाच तो मोठा होईल, असा मोठा नाही होऊ शकत तो. अगर तुम्ही मटेरियलमध्येच पूर्ण बसून आहे, मन, बुद्धी, अहंकार, प्रकृतीमध्ये पण सत्व, तर यात ज्ञानमध्येच तुम्ही बसून आहे, तर तुम्हाला पुरुष तत्वाचे ज्ञान, अवेअरनेस शिवाय कोणताच उपाय नाही. आता मी तुमच्यासोबत बोलतो, तर अगर माझ्यात अवेअरनेस नाही आहे तर मी प्रकृती होऊनच बोलतो. पण अगर माझ्यात अवेअरनेस आहे तर मी तुमच्यासोबत पुरुष होऊन बोलतो. आता होऊ शकते का त्याची काही राहत असेल कमी जास्त, काय. आणि जेव्हा तुम्ही पुरुष होऊन बोलता, पुरुष मीन्स तो पुरुष, चेतनावाला पुरुष, ठीक आहे. स्त्रीवाला स्त्री, पुरुषवाला पुरुष नाही. त्याचे बी एक उदाहरण देईन मी दुसरं, ठीक आहे. तर हा जो पुरुष होऊन बोलणं आहे हा अवेअरनेसचा पार्ट आहे, ठीक आहे. समजून घ्या, तुम्ही याच लेवलवर आहे आणि तुमच्या पुरुष तत्व पण याच लेवलवर आहे. तर तुम्ही हे प्रकृती आहे ना पुरुष आहे, ठीक आहे, तुम्ही एकाच लेवलवर आहे. तर ज्यावेळेस प्रकृती पूर्ण एकाच लेवलवर राहील तर त्यावेळेस फक्त प्रकृती राहणार, पुरुष नाही राहणार. तुम्ही पूर्णपणे मन, बुद्धी, अहंकार याच्या हिशोबानं काम करणार. एखादी पोरगी तुम्हाला पसंत येते, एखादी पोरगं तुम्हाला पसंत येते, ते सब मन, बुद्धी आणि अहंकारचाच पार्ट आहे, ठीक आहे. बट अगर तुम्ही पुरुष तत्वावरून बघा, पोरगी पोरगा तो पसंत आहे, पैसे तर पसंत आहे, पण अगर तुम्ही थोडंसं पुरुष तत्वाने काम करा ना, तर तुम्हाला तुमची इमोशन दिसेल या लेवलची. तुम्हाला त्या व्यक्तीचा राग येत आहे, तुम्हाला पैशाची लालच येत आहे, तुम्हाला पैशाबद्दल भीती वाटत आहे, तर तुम्हाला दिसणार, ठीक आहे. या सर्व गोष्टी या ज्या लेवलवर, प्रकृतीच्या लेवलवर जे गोष्टी होत आहे, लालच, भय, इमोशन, काम वासना या लेवलवर, ते या तत्वाला दिसणार, ठीक आहे. आणि फक्त दिसणार, याला फक्त दिसणार, हा काय करणार नाही, ठीक आहे. फक्त जसं दिसलं जे करायचं ह्याच्यात हेच आहे, ठीक आहे. याला दिसलं की भाई हां आज मी ट्रेड करत होतो माझ्या अंदर आणि मी एक रूल ब्रेक केला, ठीक आहे, पण मी पुरुष तत्वात होतो, ठीक आहे. म्हणजे माझ्या डोक्यात विचार आला की भाई चल ट्रेड करून घेतो, पण पुरुष तत्वाला दिसत होता की मी रूल ब्रेक करत आहो, ठीक आहे. तो याला फक्त दिसणार की मी रूल ब्रेक करत आहो. त्या रूल ब्रेकला कंटिन्यू ठेवायचं आहे की नाही भाई रूल ब्रेक नाही करायचा, ते याच्या हातात आहे, ठीक आहे. याला फक्त दिसणार मी रूल ब्रेक करतो, याच्या हातात आहेत की तो रूल ब्रेक करणं कंटिन्यू ठेवायचं आहे की डिसकंटिन्यू होऊन डिसिप्लिनमध्ये राहायचं, याला म्हणतात पुरुष तत्व. हा काही करूच नाही शकत, याच्यात कॅपॅसिटीच नाही काय करायची, याच्यात कॅपॅसिटी काहीतरी करायची आणि भोगायची पण याच्यामध्ये बघायची कॅपॅसिटी नाही. मन कधीच काय नाही बघू शकत. तुम्ही जेव्हा पण मनानं काही बघायला जाल तुम्ही काय उलटच किंवा अर्धच बघा, ठीक आहे. आता मी तुम्हाला 2 ऑप्शन देतो, ठीक आहे. चंद्र पूर्ण कधी दिसतो, पौर्णिमा की अमावस्या? 100% पौर्णिमा, पण नाही, असं नाही. आपल्याला चंद्र अर्धाच दिसतो पौर्णिमाला, पण आपल्याला चंद्राचा तो पार्ट दिसत असतो ज्याच्यावर लाईट पडत आहे. आपल्याला चंद्राचा तो पार्ट बिलकुल नसते दिसत ज्याच्यावर लाईट नाही दिसत आहे. आता मी तुम्हाला पूर्ण दिसत आहो का? तुम्ही म्हणा ना हो, तर माझ्या ह्या साईडच्या डोकं नाही दिसत आहे ना. तर मन, बुद्धी, अहंकार कधीच पूर्णपणे ते गोष्ट नाही बघू शकत. कधीपर्यंत नाही बघू शकत? जेव्हापर्यंत ते स्वतःला क्वेश्चन नाही करत, ठीक आहे. आणि जेव्हा माणूस स्वतःला क्वेश्चन करते ना, त्याला उपनिषद ब्रह्मसूत्रामध्ये एक शब्द आहे, जिज्ञासा, ठीक आहे. एक असते कुतूहल, एक असते प्रश्न, एक असते जिज्ञासा. कुतूहल म्हणजे ते लहान पोराची बस माहीत करून घ्यायचं आहे की याला काय म्हणते. एक असते प्रश्न,
ते बुद्धीच्या हातावर असते. एक असतं जिज्ञासा, की मला माहीत करायचं की ॲक्च्युअलमध्ये हा आहे काय, प्रकृती आहे काय, मन काय आहे, बुद्धी काय आहे. ठीक. तर तेच की मन बघू नाही शकत, बुद्धी अहंकार पण नाही बघू शकत, बुद्धी पण नाही बघू शकत, आणि जे चार तत्व आहेत ते पण नाही बघू शकत. बघू फक्त पुरुष तत्वच पुरुष तत्वच बघू शकतो. प्रकृतीचे जे गुण आहेत ते नाही बघू शकत. जे 24 गोष्टी सांगितल्या त्या काहीच बघू नाही शकत. मन म्हणाल किंवा शांती पाहिजे. तुम्ही 2 पुस्तकं वाचून घ्या आणि स्वतःला छोटा दिलासा द्या, कर्म करो फल की चिंता मत करो. पाहिलेच नाही तुम्ही ना बाई, कर्म म्हणजे काय, कर्ता म्हणजे काय, कार्य म्हणजे काय, तर काय समजणार? नाही समजणार ना. तुमच्यासाठी मग आत्मा बी एक अशी गोष्ट होऊन जाईल जे तुमच्या अंदर नाही होणार ना बाई. अगर तुमच्या अंदर अहंकार आहे तर तुमच्या अंदर आत्मा नाही राहू शकत. तर चुनाव कोण करतो? अहंकार. ठीक आहे. बघाची ताकद कोणत असते? पुरुष तत्वामध्ये, कारण तो शुद्ध चैतन्य. त्याला माहीत आहे इमोशन काय आहे, इमोशन रिअल आहे. इमोशन कधीच रिअल नसतात. इमोशन कधीच रिअल नसतात हे पुरुष तत्वाला माहीत आहे. आणि त्याचा इफेक्ट पुरुष तत्वावर नाही पडत बाई. तुमच्यावरून कोणी मेलं, तुम्ही रडाल, तुमचे मन दुखेल, अहंकार दुखी होईल, बुद्धी दुखी होईल. पुरुष तत्व दुखी नसतं होत बाई. तो अल्टिमेट आहे. तुम्ही करोडो रुपये कमवले, तुम्ही सुखी झाले, 4 बायका आहे तुमचे, 24 घंट्यामधून 6 एका बायकोला 6 घंटे देता तुम्ही. 24 घंट्यातून तुम्ही आनंदित आहे. 15 कंपन्या आहेत तुमच्या कलाईने. पुरुष तत्वाला घंटा फरक नाही पडणार. अहंकार फुगून राहील, आय डिड धिस. पुरुष तत्व नाही फुगणार. तो अल्टिमेट आहे. त्याला घंटा फरक नाही पडत, आणि तो तुमच्या स्वरूप आहे. तुमचे बहुत काही बिघडून जाईल, तुम्ही दुःखी होऊन जाल. तुमचे बहुत काही चांगलं होऊन जाईल, तुम्ही सुखी होऊन जाईल. पुरुष तत्वाला आनंद स्वरूपा म्हटलं जातं. तिथे सुख आहे ना दुःख. ज्या कोणाला सुख पाहिजे त्या सर्वांना दुःख ज्या कोणाला सुख पाहिजे त्या सर्वांना दुःख भेटेल परमनंट. ठीक आहे. जसं हा एक हिस्सा आहे, हा दुसरा हिस्सा आहे. याला मी नाव देतो सुख, याला मी नाव देतो दुःख. मी म्हणतो मला सुख पाहिजे, मी याला निवडतो. मी जसं याला निवडला त्यावेळेस मी याच्या हा साईड पण निवडला. तो आता दिसून नाही राहिला. कधीपर्यंत ना दिसन? एक रँडमनेसपर्यंत. जशी रँडमनेसमध्ये हा जो पार्ट आहे ह्यामध्ये कन्वर्ट होईल रँडमनेसनी, त्यावेळेस हा पार्ट दिसेल. पण अगर मला याचा हा जो पार्ट आहे दुःखवाला हा नाही पाहिजे, तर मला हा जो पार्ट आहे सुखवाला याला सोडायला. जसा मी हा पार्ट सोडून देईन सुखाच्या, तसंच दुःख पण चाललं. ठीक आहे. तर ह्या सर्व गोष्टींना बघताना ना एक बॅलन्स क्रिएट होतो. आय डोंट वॉन्ट सफरिंग. ठीक आहे. मला सफरिंग नाही पाहिजे, तर मला सुख सोडावं लागेल. कारण की सफरिंग तर आउटपुट आहे सुखाची. मला सुख पाहिजे म्हणून मला दुःख भेटत आहे ना. आणि सुख आणि दुःख हे कोणत्या लेवलवर आहे? प्रकृतीच्या लेवलवर आहे. ठीक आहे. 2 प्रयत्न. एक तर प्रकृतीच्या लेवलवर राहून सुखाला रिजेक्ट करा, काम करत चला, सुखाला रिजेक्ट करा, काम करत चला, सुखाला रिजेक्ट करत चला. नाही, दुसरा तरी ना पुरुष तत्वामध्ये यावं लागेल. तुम्हाला समजावं लागेल सर्व जे पण काही होत आहे ते प्रकृतीच्या लेवलवर होतं. जे पण काही तुम्ही करत आहे, जे पण मी काही करत आहोत ते प्रकृतीच्या लेवलवर करत आहोत. वास्तविक स्वभाव पुरुष तत्व आहे जो बघणेवाला आहे आणि बघतील. परंतु जस्ट एक्झाम्पल, तुम्हाला सॅलरी आली 30,000 रुपये या महिन्याची. ठीक आहे. आणि आल्याबरोबर 70% खर्च झाली. पण तुम्हाला वाटते की नाही भाई 50,000 पाहिजे सॅलरी. पण सेम गोष्ट तेव्हा जेव्हा तुमची सॅलरी 20,000 होती तेव्हा तुम्हाला वाटते की 30,000 सॅलरी पाहिजे. आता जे प्रॉब्लेम 20,000वर होती सेम प्रॉब्लेम 30,000वर आहे. पण 30,000वर विचार करत आहो की 50,000वर प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. तर
हे तिन्ही गोष्टी जेव्हा दिसेल त्याला पुरुषत्व म्हणतात. ठीक आहे भाई. नाही, हे जी गोष्ट आहे 20 वर सफिशियंट नव्हती, हे जी गोष्ट आहे 30 वर सफिशियंट नाही, 50 वर कसे सफिशियंट होईल मग? होऊच नाही शकत. हा माइंडचा तो हिस्सा आहे जो अहंकारला नाही दिसत. कारण अहंकार आत्माला नाही बघू शकत. जोपर्यंत अहंकार आहे तोपर्यंत आत्मा नाही दिसू शकत. आत्मा म्हणजे काय? बोध. ठीक आहे. तुम्हाला तुमच्याप्रती जितकं जास्त माहीत आहे ते सब अहंकारच्या लाईनमध्ये येतं. ठीक आहे. किंवा अहंकार तुम्हाला धावत ठेवेल. आता हे मग हे मग हे मग हे, आणि ह्या ज्या 4 गोष्टी आहे याच्यात अवेअरनेस नाही राहणार, तो तुम्हाला दिसूच नाही देणार. पण अगर तुम्हाला या गोष्टीवर अवेअरनेस आहे, तुम्ही इथून इथे गेले, इथून इथे गेले आणि 3 वेळेस अवेअरनेस असेल, तुम्ही 4थी वेळेस थांबून जा. नाही भाई, काहीतरी लफडा इथं. कारण की ही गोष्ट क्वांटिटीची ना, क्वालिटीची. मनाचा स्वभाव आहे शांत. ठीक आहे. तुम्ही मनाला शांत तेव्हाच ठेवू शकाल जेव्हा त्याला चांगल्यानं समजाल. जसं मी आधीच म्हटलं, मनाला समजलं सर्व समजलं. समजेल. तर मनकडे असे 2 ऑप्शन असते. एक तर त्याच्यावर जे बिलीफ्स आहे, जे कंडिशनिंग आहे त्याच्या हिशोबाने चला, तर तो अहंकारचा हिस्सा बनून घे आणि अहंकारचा हिस्सा बनून घे. पण त्याच्यानी पुन्हा सामोर्जन दुखेन. थोड्या वेळा दिवसानं काही चांगलं वाटतं, पुन्हा सामोर्जन, पुन्हा दुखेन, पुन्हा सामोर्जन दुखेन. अहंकार म्हणजे तेच छोटी आयडेंटिटी. तेच मग अगर पुरुष तत्वाच्या हिशोबाने चालू तर आपण अहंकारमध्येच चालू, पण अवेअरनेस ते चालू. 20,000 सॅलरीवर स्वतःवर लक्ष देऊ, 30,000 सॅलरीवर स्वतःवर लक्ष देऊ, 50,000 सॅलरीवर स्वतःवर लक्ष देऊ. पण मग म्हणू की चला, जे 20मध्ये पाहिजे नव्हतं ते 30मध्ये, म्हणजे जे 30मध्ये पाहिजे नव्हतं ते 30मध्ये नाही भेटलं, जे 50मध्ये पाहिजे नव्हतं ते 50मध्ये नाही भेटलं. म्हणजे जे मला पाहिजे ते मला या साईडली नाही भेटू शकत. मला जे पाहिजे ते मला या साईडली नाही भेटू शकत. ठीक आहे. चल ठीक आहे, मी सॅलरी, आता मी जॉब सोडून दिले, आता मी दुसरं काय करत आहो, मी साधू बनवून गेलो. मी एक सिद्धांत वाचला कोणता पण, ठीक आहे, एक पुस्तक वाचलं, मला ज्ञान आलं. पण तरी तेच एक प्रकारची अलोननेस, एक प्रकारची महत्त्वाकांक्षा. पुन्हा दुसरा सिद्धांत वाचला, दुसरी बुक सेम, तिसरी बुक वाचली सेम. आणि अगर हे अहंकारनं वाचतच जाल तर का हवी माहीत आहे का? तुमच्याकडे नॉलेज येतं. भाई, आय हॅव अ नॉलेज ऑफ धिस फिलॉसॉफी, आय हॅव अ नॉलेज ऑफ धिस फिलॉसॉफी, आय हॅव अ नॉलेज ऑफ धिस फिलॉसॉफी. जसं तिथं झालं होतं पैशाच्या जॉबच्या वेळेस. तुम्ही 20,000 काम केलं 1 वर्ष, 2 वर्ष 30,000 केलं, 50,000 1 वर्ष काम केलं, तिथं पण अहंकार वाढत होतं, इथं पण अहंकार वाढत आहे. तर जितका अहंकार पैसेवाल्याचा असतो तितकाच अहंकार साधू लोकांचा असतो. हे रियालिटी. तुम्ही त्यांच्यासोबत बोलणार, ते म्हणा की नाही मैंने ये पढ़ा, मैंने वो पढ़ा. अरे तुम्हाला क्या पढ़ा तूने? जब तेरे को पता है कि तूने पढ़ा है तो क्या पढ़ा? कारण की करता आणि भोगता तर अहंकार आहे. पुरुष तर फक्त देखता आहे, वो कुछ करता नाही. पण अगर तुम्ही अवेअरनेसने वाचाल की भाई काहीतरी कारण त्याच्याने मी हे वाचलं, अवेअरनेसने काहीतरी कारण त्याच्याने हे वाचलं, अवेअरनेसने काहीतरी कारण याच्याने हे वाचलं. आता तुम्हाला अजून मन करता का 4थी काहीतरी गोष्ट वाचा? तुम्ही म्हणून भाई यार मी ना पहिली गोष्ट वाचली होती, त्याचा काही फायदा झाला का नाही झाला? खरी गोष्ट आहे. मग अगर त्याचा फायदा अगर झाला आहे तर मी दुसरी गोष्ट कोण वाचतो? काही काय अशी तर गोष्ट नाही ना की 2 गोष्टी इथं आहे, मला जी गोष्ट पाहिजे ती या लेवलची आहे, पण मी या लेवलवर आहो म्हणून मी याच लेवलवर गोष्टी फाईंड करत होते जी मला या लेवलवर पाहिजे. तर तुम्ही थांबून घ्याल. मग काय, जसं तुम्ही थांबले, तुमच्याजवळ 2 गोष्टी आहेत, मल्टिपल जॉब्सचा एक्सपिरियन्स अनुभव, मल्टिपल फिलॉसॉफीचा एक्सपिरियन्स अनुभव. तुम्ही म्हणाल नाही बाई, जे मला पाहिजे ते बाहेर तर आहेच नाही. ठीक आहे. आणि हे जे गोष्ट आहे ना, जे मला पाहिजे ते बाहेर नाही आहे, हे कोणत्याही व्यक्तीकडून नाही आली आहे.
हे गोष्ट आली आहे सेल्फ प्रॅक्टिसिंग, सेल्फ अवेअरनेसनी. आणि अगर ही गोष्ट दुसऱ्याकडून आली तर तो पुन्हा सिद्धांत बिलीफ बनून येईल. रीड गीता है ना, रीड गौतम बुद्धा सिद्धांत, रीड धिस. अगर तुम्ही लोकांकडून तुम्ही वाचा, काही प्रॉब्लेम नाही. अवेअरनेस नाही वाचा भाई. तुम्ही का बरं वाचत आणि ज्यामुळे वाचत आहे ती गोष्ट चेंज झाली की नाही झाली, की सेम पॅटर्न चालू आहे. ठीक आहे, तर वाचा करता तो वाचला वगैरे भाई. या अहंकार आपण आपल्याला करता आणि भोगता तो व्हावंच लागेल. पण अवेअरनेसने अगर होईल, अवेअरनेसने अगर वाचा तर जो पुरुष तत्व आहे त्याला थोडं पाणी भेटणार. तुम्ही थांबून जाणार आणि एक वेळ तुम्ही थांबले मग तुम्हाला समजेल की प्रकृती आणि पुरुष दोघे सोबत चालत आहे. एक करता आणि एक भोगता आहे आणि एक त्या दोघावर एक व्ह्यू ठेवून आहे. करता आणि भोगता एक या दोघावर एक व्ह्यू ठेवून आहे. ठीक आहे, हा जो सिद्धांत आहे पुरुष तत्वाचा, हा सिद्धांत द्वैतमध्येच येतो. मन करताय मन भोगताय, तुम्ही त्याच्यावर लक्ष ठेवणे वाले. मन करताय मन भोगताय, तुम्ही त्याच्यावर लक्ष ठेवणे वाले. दोघं जण झाले एक प्रकृती आणि एक पुरुष. हा जो सिद्धांत आहे पुरुष आणि प्रकृतीचा, हा सिद्धांत सामोर येऊन पुरुष आणि स्त्रीचा सिद्धांत बनतो. ठीक आहे भाई, बहुत डीप आहे. ठीक आहे, थोडं समजा. मी हे ना म्हणतो की जे मला माहीत आहे ते सही आहे, हे माझं अझम्पशन आहे. पण अगर पूर्ण निसर्गाला बॅलन्स ठेवायचं आहे तर पुरुष आणि स्त्री बॅलन्स लागेल. अगर हे बॅलन्स नाही तर ते मॅच आणि मॅनेज दोनों नाही होणार. करता भोगता अगर बिना पुरुषनी आहे तर ते ना करताय ना भोगताय, ते कंडिशनिंग आहे. आणि फक्त बघणेवाला आहे आणि करताय आणि भोगताना तो बघून करण का, काहीच नाही करू शकत. ठीक आहे, तो हाच सिद्धांत आहे पुरुष आणि स्त्रीचा. स्त्रीला आता हिंदू धर्मात जितके पण देवी आहे, ठीक आहे, ज्या स्त्रीलिंगमध्ये बघतो तुम्ही, अगर त्यांना बघा ना, साऱ्याच्या साऱ्या प्रकृतीच्या एक ना एक हिस्स्याला डिनोट करतात. ठीक आहे, मी सांगितलं होतं की पैसा अगर आला तर शांती येऊ शकते. ठीक आहे, तर रजसकडून आपण सत्वकडे जाऊ शकतो अगर पैसा आला तो, शांती आली तर. ठीक आहे, शांतीचे प्रतीक आहे, शांती येते ज्ञान, ज्ञानचे प्रतीक सरस्वती माता आहे, पैशाचे प्रतीक लक्ष्मी माता आहे. आपण इंद्रदेवची पूजा करतो, पाणी, तो पण एक हिस्साच्या कशाच्या, प्रकृतीच्या. सूर्यदेवाची इच्छा करतो, आपल्या बॉडीला सनलाईट लागत असते, तो पण एक प्रकृतीचा हिस्सा आहे. तो हा जो प्रकृतीचा हिस्सा याच्यामध्ये देव आणि देवी येते, हा स्त्रीलिंगमध्ये येते, उपनिषदमध्ये, वेदासमध्ये. ठीक आहे, हा सर्व स्त्रीलिंगमध्ये येतो कारण की तो प्रकृतीचा हिस्सा आहे, प्रकृतीचा स्थूल रूप आहे. जसं आपण इथं एक डिस्कस केलं होतं ना, 5 तत्व जे होते आपले, पंचतत्व. ठीक आहे, पंचतत्वामध्ये आपण एक अग्निवी डिस्कस केला होता, तो प्रकृतीचा हिस्सा आहे. तो जो सूर्यदेव आहे ज्याची आपण पूजा करतो तो प्रकृतीचा हिस्सा म्हणत आहे. बट त्याचा एक हिस्सा, ठीक आहे, ज्याला आपण प्रकृतीचा एक हिस्सा समजला सूर्य, त्याची एक अग्नीचा हिस्सा आपल्या अंदर आहे. ज्या वायुदेवाची आपण पूजा करतो त्याचा एक हिस्सा आपल्या अंदर मौजूद आहे स्थूलमध्ये. ठीक आहे, त्या प्रकृतीचा एक हिस्सा जो स्थूलमध्ये बाहेर आहे, त्या प्रकृतीचा हिस्सा जो स्थूलमध्ये बाहेर आहे, जल, सेम पाणी आपल्याला लागतात. तर मग जो परमात्मा, ज्या परमात्म्याला आपण बाहेर मानतो, त्याचा एक हिस्सा पुरुष तत्व तो आपल्यामध्ये मौजूद आहे, तेज आहे. आणि हे जे छोटे छोटे प्रकृतीचे घटक आहे, अग्नी, वायू, हे सर्व मिळून प्रकृतीच्या स्त्री तत्व आणि हा जो पुरुष तत्व आहे याला बघणेवाला, हा परमात्माचा अंश समजलेला आहे. दिस इज द ऑल द्वैत सिद्धांत. ठीक आहे, आणि ह्या सर्व गोष्टी लॉजिकने प्रूव्ह झाल्या आहे. इथे एक पण अशी गोष्ट नाही जी मी विदाउट लॉजिक केली आहे. समजत आहे? तर लॉजिकच रिस्पॉन्सिबल आहे अध्यात्मासाठी.
नॉट बिलीफ. ठीक आहे, कारण बिलीफ चालता इमोशन्सवर. इमोशनची लिमिटेशन्स माहिती नाही होऊ शकत, बट लॉजिकची लिमिटेशन्स माहिती होऊ शकते. ॲट द एंड आपण काय केलं, आपण ना बुद्धीची लिमिटेशन्स फाइंड केली आहे, मनाची लिमिटेशन्स फाइंड केली आहे, अहंकारची लिमिटेशन्स फाइंड केली आहे, पण आपण पुरुष तत्वाची लिमिटेशन्स फाइंड नाही करू शकत. कारण पुरुष तत्व प्रकृती तत्वापेक्षा थोडा वरती आहे, कारण तो बघणेवाला आहे, आणि बघणेवाल्याच्या वरती कोणताच बघणेवाला नाही आहे, म्हणून पुरुष तत्वाला बघल्या जाऊ शकत नाही. जेव्हा कधी पण तुम्ही बघाल, तुम्ही फक्त प्राकृतिक गोष्टींनाच बघू शकाल. तुम्हाला जे पण गोष्ट माहीत पडेल ते सब प्राकृतिक राहील. पुरुष तत्वाला तुम्ही कधी माहीत नाही करू शकत, पण जो बघणेवाला राहील तो पुरुष आहे. आणि अगर तुम्हाला वाटते की मी साक्षीचा अनुभव करत आहे, तर तुम्ही साक्षीचा अनुभवही न करताय, कारण की साक्षीचा अनुभव करायसाठी तुम्हाला साक्षीच्या वरती व्हावं लागेल. तुम्ही साक्षीच्या वरती होऊ नाही शकत, कारण की फायनल लिमिट तुमची साक्षी आहे. साक्षी म्हणजे पुरुष तत्व. समजत आहे? तर हा पूर्ण सिद्धांत होता सांख्यचा. सेम जी गोष्ट आहे ती भगवद्गीतात पण आहे, सांख्ययोगमध्ये. तिथे म्हणते तो अपने आप को पुरुष जान, अर्जुन म्हणतो. संस्कृतमध्ये म्हणते तू अपने आप को पुरुष जान अर्जुन, तू पुरुष आहे, मन के अधीन होके काम मत कर, असा कृष्ण म्हणतो अर्जुन. ठीक आहे, तर हा आपला सिद्धांत होता. मनावर बहुत काही बोलू शकतो मी, बहुत जितकं बी काय बोलू शकतो मी, मनावरच बोलू शकतो. पुरुषवर कमी बोलू शकतो, पुरुषचं समजेत मला जितकं, मनाचं बहुत जास्त समजू येतं. तर हा माझ्या 3rd या 4th व्हिडिओ असणार. चांगला बनला वाईट बनला माहीत नाही, जवळपास 1 घंट्याचा झाला. तर हे होतं अवेअरनेस. नाही समजत काय गोष्टी तर काही प्रॉब्लेम नाही बाई, अवेअरनेस नाही जगा बाई. हा हे बी उचलता ना तर अवेअरनेस नाही उचला. मोबाईल स्क्रोल पण करत आहे तर अवेअरनेस नाही करा. लक्ष ठेवा, 2 गोष्टीवर लक्ष ठेवायचं. ठीक आहे, एक जो स्क्रोल करत आहे त्याच्यावर लक्ष ठेवायचं, आणि एक जे दिसत आहे त्याच्यावर लक्ष ठेवायचं. ठीक आहे, दोन्ही गोष्टीवर लक्ष ठेवायचं. एक जे दिसत आहे त्याच्यावर लक्ष ठेवायचं, आणि एक जो स्क्रोल करत आहे त्याच्यावर लक्ष ठेवायचं. याच्याने काय होणार, 2 गोष्टी होणार. जो बाहेरचा आहे तो बी दिसत, आणि जो अंदरचा आहे तो बी दिसत. तर तुम्ही हे दोघेही नाही राहणार, ना बाहेरचे राहणार ना अंदरचे राहणार. ठीक आहे, जसं समजून एखादी बेवडा आहे, ठीक आहे, त्यानं एक अड्डा मारला, पॅक मारला, तो पूर्ण बाहेरच्या म्हणजे तो त्याला समजत काही, मग त्याला कोणी शिवाय फक्त ऐशी त्याची करून टाकून त्याची, तो पूर्ण बाहेरच्या गेला. झोपून राहील तो मातीमध्ये, नालीमध्ये, तो पूर्ण बाहेरच्या गेला. एक व्यक्ती जो दारू घेऊन नाही आहे, ठीक आहे, पण त्याच्यावर कंडिशनिंग आहे. बसून आहे, एक डोपामाइनसाठी तो मोबाईल पकडते ना, स्क्रोलिंग करणं चालू करते, तो पण त्याच्यात मिळते, तो स्वतःच मिळून जाते, कारण की त्याच्या डोपामाइन डिमांड करत आहे त्याच्या ब्रेन, आणि त्याच्या हिशोबाने तो स्क्रोल करतो, तो अंदरच्या याला. पण अगर तुम्हाला समजू आलं, तुम्ही मोबाईल उचलता का बरं, कारण की डोपामाइन हिट पाहिजे मला आता सध्या. काहीतरी बोरिंग काम करत होतो, आता बोरिंग काम करता करता डोपामाइन हिट पाहिजे. तर तुम्ही बाहेरचे तर नाही राहिले. ठीक आहे, आणि तुम्ही यासाठी त्यावेळेस बाहेरचे म्हणजे मोबाईल होता, अंदरच्या म्हणजे की मला डोपामाइन हिट पाहिजे ब्रेनला तो होता, आणि तुम्ही ह्या दोन्ही गोष्टीला बघणेवाले झाले इनडायरेक्ट. ठीक आहे, तर हेच आहे अवेअरनेस आहे. अवेअरनेस ठेवा, सर्व गोष्टी अवेअरनेसनीच होईल, बाकी कोणतीच नाही. पतंजली एक सूत्र पण अवेअरनेससाठीच आहे, कारण की कोणाची मन इतके स्थूल होऊन येते की त्यांच्या शरीराला मोडा लागते असं तसं, तेव्हा त्यांचे मन थोडंसे फ्लेक्झिबल होतं. समजत आहे? तर ते डायरेक्ट मनाला सॉफ्ट नाही करू शकत, सूक्ष्म नाही करू शकत. म्हणून पतंजली योग सूत्र आहे, त्यामध्ये माणूस स्वतःच्या शरीराला असा मोडतो की अवेअरनेस वाढू शकते बॉडी पार्टवर. ठीक आहे, बॉडी पार्ट बी एक प्रकारचा हिस्सा आहे. सांगितलं होतं ना, कर्मेंद्रिय ज्ञानेंद्रिय असं आहे. तर ठीक आहे, मी आपला व्हिडिओ क्लोज करतो आता.